नमस्कार मित्रांनो. राज्यात ठिबक सिंचन अनुदान योजना राबवली जात आहे आणि त्या योजनेसाठी 2024-25 या वर्षाकरता 144 कोटी शासनाने मंजूर केलेले आहेत आणि त्यासाठी 14 फेब्रुवारी 2025 या तारखेला GR काढून माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 2024-25 या वर्षाकरता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत किंवा ज्यांचे मंजूर झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना हा ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या घटकासाठी अनुदान देण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. राज्यातील नक्षलग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. मराठवाडा आणि विदर्भ हे 2 विभाग आत्महत्याग्रस्त विभाग म्हणून ओळखले जातात. कमी पाण्यावर जास्त शेतीचे सिंचन व्हावे यामागील या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी 2024-25 या वर्षाकरता 400 कोटीचा निधी मान्य असून त्यापैकी 144 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. ही योजना 19 ऑगस्ट 2019 रोजी चालू करण्यात आली आहे. या निधी उपलब्धतेमुळे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शासनाकडून सिंचनासाठी विविध घटकासाठी योजना राबवल्या जातात. यात वैयक्तिक शेततळे, विहीर योजना, ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच पाईप, मोटर, सौर पंप योजना अशा विविध योजनेमुळे शेतकरी अनुदानित घटकाचा लाभ घेऊन आपले शेती उत्पन्न वाढवून देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम करत आहे. त्याबरोबरच शासनाकडून मोफत वीज योजना राबवून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे. निसर्गावर अवलंबून शेतीपेक्षा शाश्वत शेती या धोरणामुळे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. राज्यातील शेतकरी आता दुष्काळावर किंवा निसर्गाच्या लहरीपणावर मात करून शाश्वत उत्पन्न काढत असताना शासन देखील त्यांना विविध मार्गाने सहकार्य करत आहे. पीक विमा असो की नुकसान अनुदान असो किंवा शेतीसाठी लागणाऱ्या विविध घटकाचे अनुदान असो, शासनाने मागील 10 ते 15 वर्षात मागेल त्याला या शब्दानुसार सहकार्य करत आहे. नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या योजनेचा सुद्धा यात खारीचा वाटा आहे. यापुढेही जाऊन लाडकी बहीण योजना राबवून शेतकरी आणि इतर वर्गातील महिला यांना मासिक 1,500 रुपये देऊन आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यासाठी होणारे काम शासनाला खरंच शाबासकी देण्यासारखे असले तरी काही प्रश्न अजून बाकी आहेत, जसे की हमीभाव योग्य प्रमाणात नसणे, दुधाला कमी भाव असणे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी. हेही प्रश्न शासन लवकर सोडवतील अशी आशा धरायला काही हरकत नाही. धन्यवाद.